जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. लतिका, आपण जेजुरी गड उतरून गावात जाण्याऐवजी करे पठाराच्या दिशेने जायचं का? पण का म्हाळसा? अगं, आपण पहिल्यांदाच अशा पद्धतीने जातो आहोत. जर आपण करे पठारावर गेलो तर कोणाला कळणारही नाही. पण म्हाळसा, करे पठारावर संपूर्ण अंधार आहे. दूरवर कुठेतरी मशालीचा थोडासा प्रकाश दिसतो आहे. तिथपर्यंत जाणं सुरक्षित वाटत नाही ग. काय करायचं? जर खूप अंतर असेल तर आपण गडाच्या पायऱ्या उतरून जाऊ, म्हणजे यांच्याशी गाठभेट पण होईल. बानू, मी तुझ्याकडे येणार आहे. माझ्याकडं? होय. आपण विवाह करू आणि दुसरीकडे कुठेतरी राहू. दूर रानात एक लहानशी झोपडी बांधू आणि राहू. अहो, पर तुम्ही राजा आहेसा, समजा सोडून येणार? आपण बानूकडे गेलात आणि तिने आपल्याला स्वीकारले नाही तर? गजानना, पण असे का घडेल? ती तर दिवस रात्र श्री खंडेरायांचे ध्यान करते. तिचा जीव प्राण श्री खंडेराय झाले आहेत. त्यांच्या चरणी ती स्वतःला कायमचे अर्पण करण्यासाठी उत्सुक आहे. असे असताना ती श्री खंडेरायांना का अवहेरेल? ती श्री खंडेरायांचा का स्वीकार करणार नाही? मला विचार करायला थोडा वेळ द्या. बानू, असं तर नाही ना की तू मला स्वीकारायलाच नकार देशील? तेव्हा ही काय परीक्षा आहे? तुम्ही सांगा, आत्ता दरीत उडी मारल म्या. तुम्ही सांगा, आत्ता आगीत जीव ओवाळून टाकल तुमच्यासाठी. अंगावर तुमची नुसती छाया जरी पडली तरी सुखात जन्म काढल म्या. अहो, म्या तुम्हाला कशा पायी नाही स्वीकारणार? बानू, काय आहे की मी तुझ्यासाठी जरी देव असलो तर ती तुझी श्रद्धा आहे. एकदा का मस्तकावरचा मुकुट गेला, सिंहासन गेले,
लौकिक मान गेला तर काय होईल सांगता येत नाही. तुला या सगळ्याची कल्पना असावी म्हणून सांगितलं. तेव्हा काय बोलताय सा? तुम्ही आहात म्हणून जग आहे, तुमच्यातच जग आहे. तुमच्याकडे काय नाही असं कसं होईल? आणि समजा नसतं तुमच्याकडे काय, तरी मी माझ्या मायेनं तुमची इतकी सेवा करीन की तुम्हाला या राजवाड्याच्या सुखाची आठवण बी होणार नाही. पर तुम्हाला एक सांगायचं आहे देवा. सांग. माझ्यासाठी हे समज सोडू नका. तुम्हाला मला नाही नेता आलं तरी मी तुमच्या आठवणींवर सारे आयुष्य सुखात काढत. तर माझ्यासाठी तुमचं सुखाचा जीव दुःखात घालवू नका. बानू, मी तुझ्याकडे येणं हे नियतीने ठरवलं आहे आणि ते होणारच. तुम्हाला जर मला भेटायचं असेल देवा तर माझं लगीन व्हायच्या आधी या, नाहीतर तुम्हाला बानू भेटायची नाही. बानू, धीर नको सोडूस. मी येईन, माझ्यावर विश्वास असू दे. सांच्या 12 वाट बघतीये मी. आणि तुम्ही आता येताय व्हय घरला? रोजच्या वेळेला तर आलोय. काय नाही, मला तुमची लक्षणं काय ठीक दिसत नाहीत. काय लक्षणं ठीक दिसत नाही? 2-4 दिवस झालं मी बघतोय. लतिका? लय संशय घ्यायला लागलेस. एवढ्या रात्री इतके लोक का जमले असावेत? केलं पण मी? फाट्याच्या काहीतरी पाराला घडलं लवकर असावं. जातायसा का नाही? मग जायला शक्यतो नको. घरगुती पाणी भांडणाचा पाहिजे, मुद्दा जायला दिसत आहे. सांच्या पाराला किती उशीर चल आपण पाहून येऊयात. तुला कोणी ओळखलं तर? इतक्या गर्दीत कोणाच्याही लक्षात येणार नाही. चल बरं. देवी क्षमा असावी, तुम्ही असं एवढ्या गर्दीत जाऊ नका. आमच्यावर जबाबदारी आहे तुमची. तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही आमच्या सोबतच असाल. जी. अगं काय करतेस? पर तुम्ही मला सांगत का नाही तुम्ही कुठे गेलतासा? अगं मी वावरात गेलो होतो असं? पाणी भराया. वावरात गेलता? मग तुमच्या हातात फावडं कुदळ काय बी का नाही? अगं ते वावरात ठेवलंय म्या. नाही, तुम्ही माझ्या संगत खोटं बोलतायसा. अव शेवटी जसा राजा तशीच त्याची प्रजा. तुझं डोसकं फिरलं का काय? काय बोलते कळतं का तुला? होय, मला चांगलं कळतंय मी काय बोलते ती. आणि म्हणूनच मला वाटतंय की तुम्ही काहीतरी निमित्त काढून त्या दुसऱ्या बाईला भेटायला जाताय. अगं तुझ्या बिगर मी दुसऱ्या कुठल्या बी बाईला बघित नाही. खंडोबाची आण घेऊन सांगतो म्या. कशाला आण घेताय त्याची? अहो तुमचा तो देव स्वतःच्या लग्नात बायकोला सोडून दुसऱ्या बाईकडे जातो, त्याची आण घेताय सवय? शांते, तुझ्या जिभेला काय हाड? हे बघ आता एक स्थपून जर बोलीस ना तर थोबाड फोडून ठेव. त्या देवामुळे आपल्याला हे चांगलं दिस बघायला मिळालंय. त्या देवाबद्दल बोलतेस? लोकांचं दुःख कळावं म्हणून राज्याला वेश बदलून फिरतोया. अगं त्याच्या कानावर हे सबूत पडलं तर केवढं पाप लागलं माहितीये का? पापच लागल नव, मला त्याची काय बी काळजी नाही. पण ही गोष्ट बावन कशी सोन्यासारखी खरी आहे. जसा तुमचा देव त्याच्या बायकोला सोडून दुसऱ्या बाईकडे जातो, तसंच तुम्ही बी मला सोडून दुसऱ्या बाईकडे जाता. आणि ही काळ्या दगडावरची रेख आहे. शांते, मारा, तेवढंच राहिलं होतं बाकी आता. काय गे बाया, अशी तणतण कुठं चाललीस? ए, तुला कळतंय तू कोणाशी बोलतेय? काय पण राग, दुसरी माणसात जणू. बिचारा खंडोबा, माणसासारखी रागड बायको मिळाल्यावर तो तरी काय करल?
या गोष्टी मनावर नको घेऊस, पण सत्य काय आहे तुला माहित आहे ना. तू तुझा राग आवर. लतिका, मला असं वाटलं होतं की हे बानूला भेटायला जातात हे केवळ मलाच ठाऊक आहे, पण हे जगजाहीर आहे आणि हे मला कधीच नको होतं. हा माझा अपमान आहे. म्हाळसा, शांत हो. लतिका, आज रात्री सारं गाव पिंजून काढायचं आहे. मला हे सापडलेच पाहिजे. देवा, या पुढे आपण कधी भेटणार? रात्रीच्या वेळी आकाशात जेव्हा तुला हे असे नक्षत्र दिसेल, ती वेळ आपल्या भेटीची योग्य वेळ असेल हे जाणून घे. तेव्हा आपण कुठं भेटायचं? बानू खडावा घालून आकाशातून प्रवास करताना ज्या ठिकाणी जमिनीवर जणू चांदण्या उतरल्यात असे दिसेल, त्या ठिकाणी आपण भेटू. म्हाळसा, आपण सारं गाव शोधलं पण देव कुठेच दिसले नाही. मला असं वाटतं आपण गडावर परत जावं. नाही, जोपर्यंत हे सापडणार नाही तोपर्यंत आपण फिरत राहू. म्हाळसा, जेजुरीचा खूपसा भाग आपण पायी चाललो आहे. देव इथे नसावेत. मलाही असंच वाटतं. हे दुसरीकडेच कुठेतरी गेले आहेत. बानू, मला आता निघायला हवं. ब्रह्ममुहूर्त जवळ आला आहे. मी हा वाट बघते.
म्हणजे म्हणजे असं आहे. लतिका, प्रजेची परिस्थिती बघण्यासाठी आपण राज्यात गेलो होतो. आपल्याला कोणीच दिसलं नाही. हा मार्ग जेजुरीगड उतरण्याचा आहे आणि हा मार्ग करेपठाराच्या दिशेने जातो, नाही का? काय आहे ना लतिका, मला खरं बोललेलं आवडतं. खोटं मला सहन होत नाही. म्हाळसा, जाऊ दे ना. हे काय चालवलंयस तू? लतिका, आपण इतक्या वाटा पायाखालून घातल्या, पण या राज्याची चिंता करणारं कोणी कुठेही आपल्याला दिसलं नाही. भाषा, मी बोलू का? मी तुमच्याशी बोलत नाहीये. तुम्ही माझ्याशी का बोलता आहात? लतिका, आमच्याकडे कारणं खूप असतात. वस्तुस्थिती काहीही असो, पण समजून सांगणं, कारणं देणं हे काही थांबत नाही. त्यात देवी देवतांचे दाखले, चमत्कारांची उदाहरणं, पुनर्जन्मातल्या गोष्टी, स्वतःची चूक लपवण्यासाठी, सत्य झाकण्यासाठी मी म्हणते या सगळ्यांचा आधार घ्यावा कशाला? जाते मी. भाषा, लतिका, लतिका, मी तुझ्याशी प्रथमच बोलतो आहे. भाषेला जरा समजावून सांग. तिला अतिशय राग आलाय तेव्हा तिला शांत करता आलं तर पहा. मलाही या लपाछपीचा कंटाळा आला आहे. आता मला जग जाहीर करायचे आहे की माझे बानूवर प्रेम आहे आणि मला तिच्याशी विवाह करायचा आहे.